17वा. राम आणि सिया एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. मध्यरात्री सियाचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या रिंगने रामला जाग आली. त्याने झोपेतच कॉल रिसीव्ह केला. हॅलो. काय? कधी? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? बर आम्ही येतो. रामने कॉल कट केला. त्याच्या डोळ्यावरची झोप पूर्णपणे उडाली. त्याने सियाकडे पाहिलं. ती गाढ झोपली होती. त्याने तिला हाक मारली. सिया, सिया उठा ना. झोपू दे ना राम, कशाला त्रास देतोयस रे? सिया झोपेत म्हणाली. मी काय सांगतो ऐका तरी. मला काही नाही ऐकायचं. एकतर आज पहिल्यांदा तुझ्या मिठीत बिनधास्तपणे झोपले आणि तू मला विनाकारण डिस्टर्ब करतोय यार. तुम्ही उठला नाहीत तर मी एकटा निघून जाईन. राम आवाज चढवत म्हणाला. काय झालंय? सिया डोळे चोळत म्हणाली. काय झाले ते नंतर सांगतो, आधी माझ्यासोबत चला. राम तसंच सियाला घेऊन खाली आला. त्याने गाडी बाहेर काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. सिया अजूनही झोपेतच होती. थोड्या वेळात गाडी हॉस्पिटल समोर उभी केली. सिया, सिया चला. सियाने बाहेर पाहिलं. गाडी हॉस्पिटल समोर उभी राहिलेली पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. राम, काय झालंय? आपण इकडे का आलोय? तुम्ही चला मग समजेल. राम सियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला. त्याने काउंटरवर चौकशी केली आणि दोघेही लिफ्टने वर यायला निघाले. सियाला कळतच नव्हतं की नक्की काय चाललंय. दोघेही लिफ्टमधून बाहेर आले आणि ऑपरेशन थिएटर बाहेर उभे राहिले. राम, मला सांगणार आहेस का काय झालंय? सिया, ते सांगा ना राम. मी काय सांगतोय ते नीट ऐका प्लीज, मन घट्ट करा. काय झालंय राम? क्षितिज सरांचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? काय म्हणालास तू? भाईचा? भाई कुठे? आणि तुला कोणी सांगितलं? सिया घाबरत म्हणाली. तुमच्या मोबाईलवर कॉल आलेला. क्षितिज सरांचं ऑपरेशन सुरू आहे. अरे पण असं कसं झालं? भाई कसा आहे राम? तुम्ही शांत व्हा ना, सर ठीक असतील. दोघे बोलत असताना तिथे इन्स्पेक्टर वाघमारे आले. इन्स्पेक्टर, नक्की काय झालंय? सिया स्वतःला सावरत म्हणाली. ऍक्च्युअली काय झालंय ते नीटसं कळलं नाहीये. रात्रीची वेळ होती. पण ज्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये आणलंय त्यांचं मत असं आहे की समोरून येणाऱ्या ट्रकने मिस्टर क्षितिज यांच्या गाडीला धडक दिली. इन्स्पेक्टर म्हणाले. कोणाचा ट्रक होता वगैरे काही कळलं का? मॅडम, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. काही कळलं तर नक्की सांगतो. सिया तिथल्या बेंचवर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. राम तिच्या जवळ गेला तसं ती त्याच्या मिठीत शिरली. शांत व्हा सिया, तुम्हीच अशी हार मानली तर कसं होईल सांगा? तुम्हाला खंबीर राहायला हवं. सर नक्की बरे होतील. राम तिला धीर देत म्हणाला. राम, भाईला काही होता कामा नये. मी त्याच्याशी कधीही भांडणार नाही. त्याला काही बोलणार पण नाही. त्याला काही झालेलं मला सहन नाही होणार रे. काही नाही होणार त्यांना, तुम्ही शांत व्हा बरं. रामने शिप्राला कॉल करून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि सियाच्या शेजारी येऊन बसला. दोघेही डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होते. डॉक्टर आणि नर्सची लगबग चालू होती. नक्की काय चाललंय हे कळतच नव्हतं. तेवढ्यात ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर सिमरन बाहेर आल्या. सिया मान खाली घालून बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिच्या फॅमिलीमधून क्षितिज ही एकमेव व्यक्ती उरली होती. त्याला काही झालं तर या कल्पनेने ती पूर्ण तुटली होती. सिमरन तिच्या समोर आली. सिमरनने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं सियाने नजर वर करून पाहिलं. सिमरनला पाहताच सियाला स्वतःवर कंट्रोल ठेवणं मुश्किल झालं. ती तिला मिठी मारून रडू लागली. राम हा सगळा प्रकार पाहत होता पण नक्की काय चाललंय त्याला कळायला मार्ग नव्हता. सिमू, भाई, ऑपरेशन चालू आहे सियू, शांत हो बरं. डॉक्टर त्याला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करतायत, सिमरन म्हणाल्या. त्याला काही होतं कामा नये सिमू. हो, सगळं ठीक होईल. तूच हिम्मत हारलीस तर कसं होईल सांग बरं. तेवढ्यात शिप्रा हॉस्पिटलमध्ये आली. सिमरनला पाहताच ती तिच्या जवळ आली. सिमरन, क्षितिज कसा आहे? ऑपरेशन चालू आहे, बघूया. नर्स सिमरनला बोलवायला आली तसं ती निघून गेली. शिप्रा सियाजवळ जाऊन बसली. सगळे टेन्शन मध्ये होते. कुणाला काय बोलावं काही सुचेच ना. थोड्या वेळात डॉक्टर ऑपरेशन थिएटर बाहेर आले. सगळेजण उठून डॉक्टरांना भेटायला आले. डॉक्टर, भाई कसा आहे? पेशंटच्या डोक्याला चांगलाच मार लागलाय. रक्त पण खूप गेलंय.
ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण पुढचे 48 तास खूप महत्वाचे आहेत. त्यांची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते यावर सगळं काही डिपेंड आहे, डॉक्टर म्हणाले. मी त्याला भेटू शकते का? आता नको. आम्ही आता त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करतो, मग थोड्या वेळाने तुम्ही भेटा. पण एक जण भेटू शकतं. डॉक्टर भाई बरा होईल ना? आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही करणार. बाकी सगळं, असं म्हणत डॉक्टरांनी वरती हात केला. एक्सक्यूज मी. डॉक्टर केबिनला निघून गेले. थोड्या वेळाने सिया क्षितिजला भेटायला आत गेली. बाहेर राम आणि शिप्रा दोघेच होते. शिप्रा मॅम, हे असं अचानक कसं काय झालं? मलाही तेच कळत नाहीये. आता कुठे क्षितिज नीट वागायला लागला होता, त्यात हे. मला एक कळत नाही, नेहमी त्याच्यासोबत फिरणारी संजना आज त्याच्यासोबत नव्हती. स्ट्रेंज. ते आहेच मॅम, पण डॉक्टर सिमरन आणि सियाची आधीची ओळख आहे का? सिमरन बहीण आहे सियाची, सियाच्या मामाची मुलगी. खरं तर दादूंची इच्छा अशी होती की सिमरन आणि क्षितिजचं लग्न व्हावं, पण क्षितिजने न सांगता संजनाशी लग्न केलं. आणि मग पुढे काय होतंय ते तू पाहतोच आहेस. राम शिप्रासोबत बोलत असताना संजना येताना दिसली. ती क्षितिजच्या रूम जवळ आली तसं रडायचं नाटक करू लागली. बघितलंस कशी नाटक करतेय? एक नंबरची नालायक आहे ही. शिप्रा चिडून म्हणाली. तुम्ही शांत राहा मॅडम, आता काहीही बोलू नका. राम म्हणाला, हो. सिया क्षितिजला भेटून बाहेर आली तसं संजना तिच्याजवळ गेली. सिया, क्षितिज कसा आहे ग? असं कसं झालं ग? संजना रडत रडत म्हणाली. रामने सियाला शांत राहायला सांगितलं म्हणून ती काही न बोलता बाजूला निघून आली. संजना डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. डॉक्टरांशी बोलून झालं तसं ती बाहेर आली आणि बाजूला जाऊन कॉलवर बोलू लागली. काय रे, मी तुम्हाला काम फत्ते करायला सांगितलं ना, मग तो वाचला कसा? संजना चिडत म्हणाली. मॅडम, त्याच्या गाडीला चांगलंच चेपलं आम्ही. अजून एक धक्का देणार होतो, पण आजूबाजूच्या गाड्या थांबल्यामुळे आम्हाला निघून जावं लागलं. युजलेस आहात तुम्ही, युजलेस. मला काही करून तो मेलेला पाहिजे, समजलं तुम्हाला? हो मॅडम, आम्ही काहीतरी करतो. संजनाने रागाने कॉल कट केला, पण तिला हे माहित नव्हतं की रामने तिचं सगळं बोलणं ऐकलंय. संजनाचं बोलणं ऐकून रामच्या पायाखालची जमीनच सरकली. काय विचित्र आहेत या. स्वतःच्याच नवऱ्याला मारायची सुपारी दिली. काय करू, सियाला सांगू का? नाही, नको. त्यांना सांगितलं तर त्या रिॲक्ट होतील. त्यापेक्षा शिप्रा मॅम सोबत बोलतो. रामने मेडिसिन घेतली आणि वरती निघून आला. सिया, शिप्रा सोबत संजनाही तिथे होती. शिप्राला कॉल आला तसं ती बाजूला आली. राम तिच्या मागे आला. कॉलवर बोलून झाल्यावर तिने कॉल कट केला आणि मागे वळली तर राम उभा होता. काय रे राम, काय झालं? तू असा मागे का उभा आहेस? मॅडम, तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. बोल ना. रामने आजूबाजूला पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. रामने संजनाचं बोलणं शिप्राच्या कानावर घातलं. ते सगळं ऐकून शिप्राचे डोळे रागाने लाल झाले. संजनाची ही हिंमत! सियाला कळलं ना तर या संजनाचं काही खरं नाही. राम, आपण सियाला सांगायला हवं. शांत व्हा शिप्रा मॅम. हे जर सिया मॅमना कळलं ना तर त्या संजना मॅडमना बोलतील. अशाने त्या अलर्ट होतील. तुम्ही एक काम करा, पोलिसांशी बोलून सरांसाठी सिक्युरिटी मागून घ्या आणि तुमच्या सोर्सेसना कामाला लावा. एखाद्या खात्रीमध्ये असलेल्या व्यक्तीला बोलवून घ्या. संजना मॅडम गाफील राहिल्या तरच आपल्या त्यांच्या विरुद्ध पुरावे जमा करणं शक्य होईल. बरोबर बोलतोयस तू राम. बरं चल, आत जाऊया आता. सिया वाट पाहत असेल. दोघेही आत निघून आले. शिप्राला पोलिसांना भेटायचं असल्यामुळे ती निघून आली. राम सिया सोबत हॉस्पिटलमध्ये थांबला होता. सियाची अवस्था त्याला कळत होती, पण सध्या तरी जे होईल ते पाहण्याखेरीज मार्ग नव्हता. थोड्या वेळात संजना सुद्धा घरी निघून आली. क्षितिजचा चेकअप करायला म्हणून सिमरन आयसीयू मध्ये आली. तिने त्याला चेक केलं आणि बाहेर निघून आली. सियाचा उतरलेला चेहरा पाहून सिमरनला खूप वाईट वाटलं. आजपर्यंत बेफिकीर स्ट्रिक्ट सिया तिने पाहिली होती, पण आजची सिया नेहमीपेक्षा वेगळी होती. सियाचे मॉम डॅड गेल्यावर सिया आणि क्षितिजने त्यांच्या मामाशी फारसा संबंध ठेवला नव्हता. त्यात क्षितिजने संजनासोबत लग्न केल्यानंतर उरला सुरला संबंधही संपला होता. सियाच्या मामाला क्षितिज बद्दल कळताच तो लगेचच मुंबईला यायला निघाला. थोड्या वेळात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सिमरन त्याचीच वाट पाहत होती. प्रदीप हॉस्पिटलला निघून आले. सियाला पाहताच त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी सियाला हाक मारली.
लाडो. प्रदीपचा आवाज ऐकताच सियाने वरती पाहिलं. त्यांना पाहताच तिचे डोळे भरून आले. शांत हो लाडो, क्षितिजला काही होणार नाही, देवावर विश्वास ठेव. मामा, भाई. हो रे बाळा, मला कळतंय, शांत हो बरं. सिमू, क्षितिज कसा आहे? ठीक आहे, सिमरन कसं बस म्हणाली. सिमरनने रामला इशारा करून बाजूला बोलावून घेतलं. प्रदीप सियासोबत असल्याने राम बाजूला निघून आला. काय झालं ताई, सरांची तब्येत ठीक आहे ना? त्याच्या तब्येतीत हवी तितकी सुधारणा होत नाहीये. तो मेडिसिनला रिस्पॉन्ड करत नाहीये. काहीही करून लवकरात लवकर तो शुद्धीवर आला पाहिजे, नाहीतर त्याचे कोमात जायचे चान्सेस आहेत. सिमरन काळजीने म्हणाली. ओ गॉड, पण असं काहीही होता कामा नये. आमचेही तेच प्रयत्न चालू आहेत. थँक्स. बाय द वे, मला वाटलेलं तुम्ही पण संजनासारखे असाल, पण तुम्ही वेगळे आहात. तुम्ही ज्या प्रकारे सियाला सांभाळून घेताय त्यासाठी थँक्यू जीजू. तिच्या तोंडून जीजू ऐकून रामला बरं वाटलं. थँक्स काय, माझं कर्तव्य आहे ते. फक्त सर शुद्धीवर येऊ दे एवढीच प्रार्थना आहे. प्रयत्न तर चालू आहेत, बघूया काय होतंय. बरं मी जाऊन येते. सिमरन तिच्या कामाला निघून गेली. रात्र झाली तरी क्षितिजची अवस्था जैसे थे अशीच होती. सगळेजण खूप टेन्शन मध्ये होते. सियाचा धीर सुटत चालला होता. ती अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होती. डॉक्टर क्षितिजला चेक करून बाहेर आले. त्यांनी सियाला बोलावून घेतलं. काय झालं डॉक्टर, भाई कसा आहे? मला वाटतं तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. पहा तुमच्या बोलण्याला काही रिस्पॉन्स देत आहेत का? त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही तर कठीण होऊन जाईल सगळं. मी बोलून पाहते, सिया भरल्या डोळ्यांनी म्हणाली. क्षितिज सोबत बोलायचं म्हणून सिया आत निघून आली. त्याला असं शांत शांत राहिलेलं ती पहिल्यांदा पाहत होती. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या हातावर हात ठेवला. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. भाई, उठणार आहे. किती रागावणार आहेस रे माझ्यावर? खूप वाट पाहते मी तुझी. मॉम, डॅड, दादू सगळेच मला सोडून गेले रे. आता तूही माझ्याशी असंच वागणार आहेस का? यापुढे मी तुला काही बोलणार नाही. तू हवं तसं वाग, काहीही कर, पण मला सोडून जाऊ नकोस रे भाई. प्लीज भाई, प्लीज, मला एकटं पाडू नकोस. तुला आठवतं, मी लहान असताना आजारी होते तेव्हा तू माझं डोकं मांडीवर घेऊन रात्र रात्र बसून असायचास. मला कधीच एकटं सोडलं नाहीस. मग आताच असं का रे भाई? एवढी परकी झाली का रे मी तुला? सांग ना. सिया जीव तोडून बोलत होती. तिला अश्रू अनावर झाले तसं ती बाहेर निघून आली. राम तिच्या जवळ आला तसं ती त्याच्या मिठीत शिरून रडू लागली. राम, भाईला सांग ना रे उठ म्हणून. मला आता हे सहन होत नाहीये रे. सांग ना त्याला उठायला. शांत व्हा तुम्ही, सर नक्की शुद्धीवर येतील. क्षितिजला भेटायचं म्हणून हट्टाने नानी हॉस्पिटलमध्ये आल्या. प्रिन्सेस, उठला का माझा क्षितिज? आता मला या वयात म्हातारीला किती त्रास देणार आहे तो? सांग त्याला मी आलीये, चल बरं माझ्या सोबत. नानी सिया सोबत आत आल्या. क्षितिज, हे क्षितिज, उठ रे बाबा, थकले रे मी आता. चल उठ. प्रिन्सेसची काय अवस्था झालीये बघ. किती रडवशील रे तिला, किती रडवशील. उठ ना रे आता. प्रिन्सेस, प्रिन्सेस हा उठला नाही ना तर मी आला ओरडे ना आता. सिया आणि नानीने क्षितिजच्या हातावर हात ठेवला. संजना मात्र या सगळ्याला कंटाळली होती. कधी एकदा मरतोय असं झालेलं तिला. कंटाळा आला यारा हॉस्पिटलला थांबून. यांचे ड्रामे बघून बोर झालीये मी, संजना स्वतःशीच म्हणाली. नानी आणि सिया बराच वेळ क्षितिज सोबत बसून होत्या. दोघेही बाहेर जायला उठल्या तेव्हा उठतानाच सियाच्या हाताला बेडचं टोक लागलं तसं ती कळवळली. आई ग, सिया हात पकडून म्हणाली. हे काय झालं प्रिन्सेस? हातातून रक्त येतंय, चल बाहेर. नानी, अगं एवढं काही नाहीये, चल बाहेर थांबू. सियाने क्षितिजकडे पाहिलं. बाहेर जायला वळणार तेवढ्यात तिला क्षितिजच्या बोटांची हालचाल झालेली जाणवली. सिया पटकन बाहेर आली. राम, डॉक्टरांना बोलावून आण, गो फास्ट. हो आणतो. राम पटकन जाऊन डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर आत आले तसं त्यांनी सिया आणि नानीला बाहेर पाठवलं. क्षितिजला चेक करून ते बाहेर आले. डॉक्टर, भाई, आपल्यासाठी गुड न्यूज आहे. मिस्टर क्षितिज मेडिसिनला रिस्पॉन्ड करायला लागलेत. ते कोणत्याही क्षणी शुद्धीवर येतील.
थँक्स डॉक्टर, थँक्यू सो मच. सिया खुश होत म्हणाली. डॉक्टरांचं बोलणं ऐकून संजना मात्र भयंकर चिडली. तिला काय करावं सुचेना. चेहऱ्यावर खोटा खोटा आनंद दाखवून ती बाहेर निघून आली. वरून प्रेशर आल्याने पोलीस यंत्रणा जोराने कामाला लागली. क्षिप्राने संजनावर संशय व्यक्त केल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला. तिला अटक करायचं म्हणजे हातात पुरावे हवेत. पोलीस पुरावे गोळा करण्यात व्यस्त झाले. इकडे क्षितिज शुद्धीवर आला. क्षितिज शुद्धीवर आला तसं डॉक्टरांनी पोलिसांना कॉल करून कळवलं. पोलीस त्याला भेटायला निघून आले. पोलिसांनी क्षितिजकडून सगळी माहिती घेतली आणि बाहेर आले. सगळ्यांचं लक्ष पोलिसांच्या बोलण्याकडे लागलं होतं. सिया मॅडम, आम्ही मिस्टर क्षितिज यांची जबानी घेतलीय. आम्ही सकाळी ऍक्सिडेंट स्पॉटवर जाऊन आलो. आमच्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान ही गोष्ट कळली की मिस्टर क्षितिज यांना मारायचा प्रयत्न झालाय. त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीसाठी आम्ही इथे पोलीस तैनात करत आहोत. इथे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने ते अंडर ऑब्झर्वेशन आहेत. पण तरीही आपण रिस्क घेऊ शकत नाही. भाईला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कोणी केला आणि का? सिया म्हणाली. आमचा तपास सुरू आहे मॅडम, पण एवढं मात्र नक्की की आम्ही आरोपीच्या खूप जवळ आहोत. पोलीस संजनाकडे पाहून म्हणाले. पोलिसांचं बोलणं ऐकून संजनाचा चेहरा खाडकन उतरला. सगळ्यांची नजर चुकवून ती हॉस्पिटल बाहेर पडली. पण तिला हे माहित नव्हतं की पोलिसांची माणसं साध्या वेळेत तिच्यावर नजर ठेवून येत ते. भाग 18. पोलीस क्षितिजची जबानी घेऊन गेल्यावर सिया आणि नानी त्याला भेटायला आत गेल्या. भाई, बरं वाटतंय का आता? क्षितिज मानेने हो म्हणाला. तू कसली काळजी करू नकोस, आराम कर भाई. सिया, संजना बाहेर आहे का बघते. संजनाला बोलवायला सिया बाहेर आली. राम, संजना कुठे आहे रे? बहुतेक त्या बाहेर गेल्यात. ती आली की तिला आत पाठव, सिया म्हणाली. हो. सिया आत निघून आली. क्षितिज शुद्धीवर आलाय कळताच संजना हॉस्पिटल बाहेर पडली आणि घरी निघून आली. ती खूप अस्वस्थ झाली. तिला सुचतच नव्हतं की काय करावं. ज्या अर्थी पोलीस ठामपणे म्हणाले ऍक्सिडेंट घडवून आणलाय म्हणाले, त्या अर्थी त्यांच्या हातात काहीतरी पुरावा लागला असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या प्लॅनवर पाणी फिरवलं या लोकांनी. ती विचार करत असताना तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर मन्याचं नाव पाहताच तिने लगेचच कॉल रिसीव्ह केला. हेलो मन्या, बोल. मैडम, हमने जिस ट्रक से क्षितिज सर का एक्सीडेंट करवाया था वो ट्रक और ड्राइवर दोनों पकड़े गए हैं. आप जल्द से जल्द कुछ कीजिए मैम. काय मूर्ख माणसं आहात रे तुम्ही. तुम्हाला फक्त पैसे घेता येतात का? ठेव फोन. संजनाने कॉल कट केला आणि सामानाची आवराआवर करू लागली. काहीही करून पोलीस तिच्यापर्यंत पोहोचायच्या आत तिला इथून दूर जायचं होतं. तिने बॅग पॅक केली आणि बाहेर निघून आली. पोलीस तिचीच वाट पाहत होते. नमस्कार संजना मॅडम, बॅग घेऊन घाईघाईने चाललात कुठे? कुठे नाही, ते क्षितिजचं सामान क्षितिजचं सामान घेऊन हॉस्पिटलला निघाले होते. संजना स्वतःला सावरत म्हणाली. अच्छा, बरं मग चला आमच्या सोबत, आम्ही पण तिकडेच चाललोय. इन्स्पेक्टर म्हणाले. मी का तुमच्या सोबत येऊ? माझं मी जाईन ना. तुम्ही आता आमच्या पाहुण्या होणार ना, मग न्यायला नको का? काय बोलता इन्स्पेक्टर तुम्ही? मॅडम, तुम्ही ज्या माणसाला क्षितिज सरांची सुपारी दिलेली ते पकडले गेलेत. कशावरून मीच सुपारी दिली? हे बघा इन्स्पेक्टर, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही येताना वॉरंट घेऊन आलात का? संजना म्हणाली. संजना मॅडम, तेवढा कायदा आम्हाला सुद्धा कळतो. शिंदे मॅडम, अरेस्ट करा यांना. हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही मला ओळखत नाही. संजना उसना अवसान आडत म्हणाली. अहो, त्यासाठीच तर पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय ना. थोड्या गप्पा मारला की होईल ओळख. शिंदे मॅडम, चला. येस सर. शिंदे मॅडमने संजनाला अटक केली आणि पोलीस व्हॅनमध्ये घेऊन आल्या. संजनाला अटक केल्याची बातमी सियापर्यंत पोहोचली. हे सगळं संजनाने केलंय कळताच सियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राम, आपण पोलीस स्टेशनला जातोय, सिया रागावून म्हणाली. सिया, तुम्ही शांत व्हा ना, राम म्हणाला. अरे शांत हो मी? कशी शांत होऊ, जरा सांगशील का? काय कमी होतं तिला म्हणून भाईच्या जीवावर उठली ती? तुमचा राग बरोबर आहे, पण आता क्षितिज सरांना तुमची जास्त गरज आहे मॅडम. मला फक्त तिला एकदा भेटायचंय. बरं ठीक आहे, मी सिमरन दीदींना भेटून येतो, मग आपण जाऊया, राम म्हणाला. राम सिमरनला भेटून सियाला घेऊन पोलीस स्टेशनला यायला निघाला.
हॅलो इन्स्पेक्टर. सिया पोलीस स्टेशनमध्ये येत म्हणाली. नमस्कार सिया मॅडम, तुमच्या भावाच्या खुनाच्या प्रकरणी आम्ही तुमच्या वहिनीला अटक केलीय. आमच्याकडे पुरावे आहेत. सर, मला एकदा संजनाला भेटायचंय, सिया म्हणाली. मॅडम पण सर प्लीज 5 मिनिटं. ठीक आहे, भेटा तुम्ही. सिया संजनाला भेटायला लॉकअप मध्ये निघून आली. हवालदारने लॉकअपचा दरवाजा उघडला तसं सिया आत आली. तिने संजनाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ती संजना समोर उभी राहिली आणि संजनाच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला हात लावायची? काय लायकी काय आहे ग तुझी? त्याच्याशी लग्न केलंस म्हणून पैसा, नाव, प्रसिद्धी सगळं काही मिळालं तुला, पण म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं, अशी अवस्था झालीय तुझी. मी तुला सोडणार नाही संजना. बघ तुझी आता कशी अवस्था करते ते. जस्ट वेट अँड वॉच. सिया रागातच बाहेर निघून आली. राम आणि सिया दोघेही गाडीत येऊन बसले. रामला तिची मनस्थिती कळत होती. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. शांत व्हा सिया, अजून किती त्रास करून घ्याल स्वतःला? त्रास होतोय राम. माझ्या आयुष्यात फक्त माझा भाईच उरलाय जो. हे बोलताना सियाचे डोळे भरून आले. श्श्श, मी आहे ना तुमच्या सोबत. आता आपल्याला क्षितिज सरांना सावरायला हवं. ते संजना मॅडम विषयी नक्की विचारणा करणार. झालेला प्रकार तुम्ही त्यांच्या कानावर घाला, म्हणजे त्यांना त्यांच्या मनाची तयारी करता येईल. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे, राम सियाला समजावत म्हणाला. आय नो राम, मला सगळं कळतंय. मलाही हेच टेन्शन आले की भाई कसा रिॲक्ट करेल. डोंट वरी, आपण आता हॉस्पिटलला जायला निघूया. सिमरन ताईंना त्यांची कामं असतील. हो राम, आपल्याला सिमूची खूप मदत झाली. काश तेव्हा भाईने दादूचं ऐकलं असतं तर आज आपल्यावर ही वेळ नसती आली, सिया म्हणाली. मला नाही वाटत तुम्ही आणि क्षितिज सर दादूंचं काही ऐकत असाल, राम तिला चिडवत म्हणाला. राम, मार दे ना तुला, असं म्हणत ती त्याच्या दंडावर मारू लागली. तसं तो हसायला लागला. त्याने तिचा हात पकडून स्वतःजवळ ओढलं. सिया, तुम्ही आणि सर खूप हट्टी आहात. हो ना? तू मला झेलणार आहेस, आधीच बोललायस. आता नखरे करू नकोस. मी नाही झेलणार, राम हसत म्हणाला. काय म्हणालास तू? सिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. मी म्हंटल मी झेलणार नाही, तुमच्यावर भरभरून प्रेम करणार आहे, असं म्हणत रामने तिच्या गालावर ओठ टेकवले. राम, अरे मग काय, गेले 2-3 दिवसात तुम्ही क्षितिज सरांच्या तब्येतीवरून किती स्ट्रेस घेतलाय. त्यात संजना मॅडमने जे काही केलं ते तर. पण एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे क्षितिज सर शुद्धीवर आले. सिया, आता तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. राम, तू आहेस ना, तुम्हाला सोडून मी कुठे जाणार. तुम्ही श्वास आहात माझा. तुमच्याशिवाय माझं आयुष्य काढण्यापेक्षा मी मरण पसंत करेन, राम म्हणाला. राम, काही काय बोलतोयस तू? सिया त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली. खरं तेच बोलतोय. तू उगीच काही बोलत असतोस. बाकीचं राहू दे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. तुम्ही म्हणाल तसं. रामने गाडी हॉस्पिटलकडे वळवली. सिया आणि राम हॉस्पिटलला निघून आले. तोपर्यंत संजनाची न्यूज टीव्हीवर झळकत होती. सिया आल्या आल्या क्षितिजला भेटायला आत आली. भाई, बरं वाटतंय का? सिया, संजना असं का वागली असेल ग? भाई, शांत हो ना तू. मला माहिती जे झालं ते व्हायला नको होतं, पण तू मला परोपरीने समजावत आलीस. दादू सुद्धा मला बोलले, पण मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. सॉरी लाडो, क्षितिज भरल्या डोळ्यांनी म्हणाला. भाई, क्षितिजने लाडो हाक मारली तसं तिचे डोळे भरून आले. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. क्षितिजचं चेकअप करायचं म्हणून सिमरन आत आली. सिया, क्षितिजला सांग आता या क्षणाला त्याची तब्येत महत्वाची आहे, बाकीच्या गोष्टी नंतर, सिमरन म्हणाली. भाई, सिमरन बरोबर बोलतेय, तू आराम कर आता. हे सगळं पाहण्यापेक्षा कायमचा आराम मिळाला असता तर. भाई, काय बोलतोयस तू? शांत हो बरं. सिमरन, सांग ना याला, सिया म्हणाली. तो माझं कुठे ऐकतो जे मी त्याला सांगू, पण डॉक्टर म्हणून एवढंच सांगेन की त्याला आता आरामाची गरज आहे. एवढं बोलून सिमरन बाहेर निघून आली. लाडो, सिमू तुझ्याशी पण असंच बोलते का? क्षितिज म्हणाला. भाई, तू तिला किती दुखावलंयस, तिचा आणि मामाचा किती अपमान केला आठवतोय ना तुला?
भाई, आपण पैशाच्या नादात इतके आंधळे झालेलो की आपल्याला माणसांची किंमतच राहिली नाही. तुझा ऍक्सिडेंट झालेलं कळताच मामा लगेच निघून आला भाई. बरोबर बोललीस तू. ते जाऊ दे, तू आराम कर भाई, आपण सगळं ठीक करूया, सिया म्हणाली. क्षितिज डोळे मिटून पडून राहिला. हळूहळू क्षितिजच्या तब्येतीत सुधारणा होत होती. सिमरन त्याची काळजी घेत होती, पण ती क्षितिज समोर एक अक्षर सुद्धा बोलत नव्हती. नाईलाज असेल तेव्हा ऍज अ पेशंट म्हणून बोलत असेल. रामही त्याची काळजी घेत होता, पण रामने त्याच्या मर्यादा क्रॉस केल्या नव्हत्या. तो अजूनही क्षितिजला सर असंच हाक मारायचा. मध्ये 2-3 वेळा रामची दीदी आणि जीजू क्षितिजला पाहायला येऊन गेले. प्रदीप मामा सुद्धा येऊन गेले. संजना विरुद्ध पुरावे असल्याने तिला जामीन मंजूर झाला नाही. आज क्षितिजला डिस्चार्ज मिळणार होता. सिया डिस्चार्जची फॉर्मॅलिटी पूर्ण करायला गेली तर राम क्षितिजचं सगळं सामान आवरत होता. क्षितिज मात्र डोळे मिटून शांत पडून होता. तेवढ्यात सिमरन आली. जीजू, ही सगळी औषधं वेळेवर गेली पाहिजेत. रोजच्या रोज ड्रेसिंग करावं लागेल, नाहीतर इन्फेक्शन पसरेल, सिमरन म्हणाली. तुम्ही याल ना ड्रेसिंग करायला? रामने विचारलं. मी येईन किंवा नर्सना पाठवेन, जसं ऍडजस्ट होईल तसं. बरं ठीक आहे, काही वाटलंच तर मला कॉल करा. हो चालेल. सिमरन बाहेर निघून गेली. सिया डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून क्षितिजच्या रूम मध्ये आली. तुम्ही आहात ना इथे? मी सगळं सामान गाडीत ठेवून आलो, राम सियाला म्हणाला. हो चालेल. राम सगळं सामान बाहेर घेऊन गेला. सिया क्षितिजच्या शेजारी येऊन बसली. भाई, संजनाचा विचार करतोयस ना? काही केला डोक्यातून विचार जातच नाहीये. तिची सवय इतकी झाली होती की. अरे भाई, कळतंय मला. सिया, मला सांग, राम आणि संजना दोघेही मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून आलेत, पण राम आणि संजनाच्या वागणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असं कसं? हा सगळा संस्काराचा भाग आहे भाई. खरं तर सगळे आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात. काही मुलं ते घेतात तर काही सोडून देतात. रामने ते संस्कार स्वतःमध्ये भिनवले म्हणून तो असा झाला. संजनाने इग्नोर केले म्हणून ती तशी. आता आपलंच बघ ना, आजी, दादू, नानी यांनी आपल्याला किती चांगले संस्कार दिले, पण आपण ते घेतलेत का? आपण मात्र पैशाच्या धुंदीत. खरंय तुझं, बट यू आर लकी. राम सारखा पार्टनर तुला मिळालाय. खरं तर आपण लकी आहोत की तो आपल्या सोबत आहे. मी आजपर्यंत त्याचा इतका पाणउतारा केला, पण त्याने ते सगळं मनात न ठेवता माझ्यासाठी सगळं काही केलं. लाडो, खरं सांगू, मी संजनाचे आभार मानायला हवेत. तिने माझा ऍक्सिडेंट घडवून आणला. भाई, काय बोलतोयस तू? अगं, निदान त्यामुळे तरी कळलं मला की आपलं कोण परक कोण. माझी लाडो मला परत मिळाली. वाईटातून चांगलं होतं ते हेच असावं, क्षितिज म्हणाला. बस कर ना तू, किती विचार करतोयस भाई. चल, आपल्याला निघायचंय. सिया रामला धरून उठवू लागली. तेवढ्यात राम आणि सिमरन आत आले. सिया, मी धरतो सरांना, तुम्ही बाजूला व्हा. राम क्षितिज जवळ आला तसं सिया दूर झाली. लाडो, या डॉक्टर मॅडमना विचार अजून किती रागावणार आहेत त्या. क्षितिज सिमरनकडे पाहून म्हणाला. सिया, तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जाऊ शकता. एवढं बोलून सिमरन बाहेर निघून आली. भाई, मी तिच्याशी बोलेन नंतर, डोंट वरी. राम आणि सिया क्षितिजला घेऊन खाली आले. तिघेही गाडीत बसले तसं रामने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आले. क्षितिज येणार म्हणून नानींची खूप गडबड चालू होती. गाडी दरवाजासमोर थांबली तसं नानी आरतीचं ताट घेऊन बाहेर आल्या. त्यांनी क्षितिजला ओवाळून घरात घेतलं. राम आणि सिया त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेल्या. त्याला बेडवर झोपवलं. सिया त्याच्या बाजूला बसून राहिली. भाई, तू कसलीच काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. स्वतःला एकटं समजू नकोस, सिया म्हणाली. बरं, हा तुझ्यासाठी नवीन मोबाईल. सियाने त्याच्या हातात मोबाईल दिला. थँक्स डिअर, क्षितिज म्हणाला. तू आता आराम कर, मी आहे. क्षितिज डोळे बंद करून पडून राहिला. सिया तिच्या कामाला निघून गेली.